वसई विरारमध्ये गेल्या 4-5 दिवसांपासून वीज पुरवठा खंडित झालाय। त्यामुळे त्रस्त झालेले नालासोपारातील अलकापुरी येथील नागरिक रस्त्यावर उतरले। येथील नागरिकांचा संताप अनावर झाला होता। मात्र घटनास्थळी पोलिसांनी धाव घेऊन जमावाला शांत केले। अलकापुरी विभागातील रात्री 10 ते 11 वाजेपर्यंत रस्ता रोखून तीव्र आंदोलन करण्यात आले। 4 दिवसांनंतर खंडित झालेला वीज पुरवठा सकाळी 7 वाजता सुरळीत झाल्यामुळे नागरिकांमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळतंय। गेले 4 दिवस झाले लाईट नाहीये आणि भरपूर पाऊस पडल्यामुळे घरात कमरे एवढं पाणी शिरलेलं आहे। त्या पाण्यात आम्ही राहतोय। कोणी सुद्धा आम्हाला बघायला नाही आलंय, की नाही कोणी विचारायला आलंय। आणि शिवाय बाजूला प्रेग्नंट लेडीज आहे आणि पाण्यात राहिल्यामुळे लाईट नसल्यामुळे मोबाईल पूर्ण हे गेलेला आहे। घरात मी एकटी असते। आज माझ्या जीवाचं काय बरं वाईट झालं तर कोणालाही कुठल्याही संपर्कात कोणी नाहीये। 4 दिवस झाले मोबाईलला माझ्या हे नाहीये, चार्जिंग नाहीये। लाईट नसल्यामुळे हा प्रॉब्लेम आहे। माझ्या घरात मी एकटी राहते। उद्या माझ्या जीवाचं काय कमी जास्त झालं तर त्याला जिम्मेदार कोण असेल? ही माझ्या सरकारला विनंती आहे। नालेसफाई झाली नसल्या कारणामुळेच हा प्रॉब्लेम झालेला आहे। नालेसफाई जर वेळेवर झाली असती तर हा प्रॉब्लेम झाला नसता। आणि लाईटचा पण दरवेळेस हा प्रॉब्लेम होतो। लाईटचा अगोदरच सुविधा करून ठेवायला पाहिजे। नालेसफाई अगोदरच करून ठेवायला पाहिजे होती, ती केली नव्हती। प्रत्येक नाले सगळे अजून भरलेले होते। वारंवार आम्ही बोललेलो सुद्धा आहे, पण कोणी लक्ष नाही दिलेलं आहे त्याच्यावर। रस्त्यावर उतरायचं कारण म्हणजे हेच आहे की पाणी आणि सुविधा जर माणसाला भेटेल तर तो रस्त्यावर उतरणार नाही कुठे उतरणार। तो आपल्या त्याचा एकच गोष्ट आहे की आपलं घर दार आणि काम। तर ह्याच गोष्टी व्यतिरिक्त जर त्यामध्ये अडथळा येत असेल तर तो रस्त्यावर उचलणार, मग तो कुठलीही गोष्ट असू दे। मग ह्या गेल्या 4 दिवसापासून आपण सगळे सतत बघत आलेलो आहे। पाण्याची सुविधा नाही बाबा, कुठल्या लाईटीची सुविधा। आता प्रत्येक माणूस डिजिटल एरियामध्ये राहणारा असेल तर त्याच्याकडे मोबाईल पासून सगळ्या गोष्टीच्या सुविधा असतात। का की आपल्या नातेवाईकापासून सगळ्याशी कॉन्टॅक्ट होऊ शकतो की कोण सुखरूप घरी पोहोचलं का, कामावरून धंद्यावरून या कुठल्याही गोष्टीवरून। त्या गोष्टी आज कोणाशी साधता येत नाही। तर ह्या गोष्टी पासून ज्या अडलेल्या गोष्टी आहेत, इकडच्या नगरसेवक असो या कुठलाही बाबा जो VVMC असो, त्यांनी या सगळ्या सर्व माणसांच्या सगळ्या गोष्टी क्लिअर केल्या पाहिजे। आणि ते क्लिअर करण्यासाठी पहिली तर गोष्ट पाण्याला हटवलं पाहिजे। आपण मेन मुद्द्यावर येऊ, पाण्यावर। का पाणी जेव्हा हटेल तेव्हा तर प्रत्येकाच्या घरी लाईट येईल। नाही तर उद्या VVMC बोलले की बाबा आम्ही लाईट देतो, उद्या काय झालं तर त्याची जबाबदारी कोण घेणार? मग या पाण्यासाठी तुम्ही पहिला हे करा। आणि पाणी जे घरी घाण येत आहे ते ना पिण्यालायक आहे ना आंघोळी करण्यालायक आहे, हे सर्वांनी पहिला समजून घ्या। म्हणून त्यावर पहिला दक्षता घ्या। आणि पाणीची गोष्ट आणि लाईटीची गोष्ट, ह्या दोन्ही गोष्टीवर लक्ष ठेवून 4 दिवस पाणी आणि लाईट नाही येत असेल तर ते त्या माणसावर जे गुजरत आहे ते दुसऱ्या कोणावर नाही गुजरत असेल, हे लोकांनी लक्षात ठेवा। आणि आपापल्या मत मांडून ह्या गोष्टीचा निष्कर्ष करून घ्या कायमचा। आणि हे नालेसफाई झाली का? नालेसफाई झाली असती तर आज 4 दिवस लाईट नसती। लाईट असती प्रत्येकाच्या घरी, नाही कुठे पाणी तुंबलं असतं। नालेसफाई हे तेव्हा करायला येतात जेव्हा नाले तुंबले जातात। नालेसफाई अगोदर केली पाहिजे की नाही। कुठल्याही माणसाची एक काम असतं की आपण बाबा काही काम करायला जातो ते अगोदर त्याचा सोक्षमोक्ष लावला जातो। आता नाल्यामध्ये तुमचा प्लॅस्टिक पासून जेवढा कचरा आहे तो अटकून बसलेला आहे। हे सगळं ओव्हरलोड पाणी, या डॅमचं कुठलंही पाणी इकडे जे ओव्हरलोड होतं ते इथे स्टॉक करून राहतं। आणि 4-4 दिवस ते पाणी जातच नाही कुठे। पाण्याला आणि आगेला हे काही मात देऊ नाही शकत कोण, पण त्याला रस्ता दिला तो आपल्या रस्त्याला जाणार, पण त्याला रस्ता नाही दिला तो जाळून टाकणार माणसाला, या डुबून टाकणार। मग या सगळ्या गोष्टीवर तुम्ही लक्ष ठेवा।